शाळेत इयत्ता 8वी, इयत्ता 9वी, इयत्ता 10वीत शिकणाऱ्या आपल्या पाल्याबद्दल आपण असा विचार करताय का 10वी नंतर पाहू, त्याच्या करिअरचं, त्याचं स्वप्न सगळं काही आपण 10वी नंतर ठरवू. हा विचार आपण करत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी आहे. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू आणि भगिनींचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. आपल्या विद्यार्थ्याचं करिअर, त्याला आयुष्यात काय बनायचंय आणि काय बनवायचंय हे आपल्याला कुठंतरी आत्ताच ठरवण्याची वेळ आहे. मग विद्यार्थ्याला आपल्याला स्पर्धा परीक्षेत टाकायचंय, एनडीएच्या थ्रू ऑफिसर करायचंय, आपल्याला डॉक्टर म्हणजे पुढे नीट, पुढे इंजिनियर म्हणजे जेई साठी, आपल्याला कशासाठी विद्यार्थ्याला तयार करायचंय हे कुठंतरी आता ठरवण्याची वेळ आली आहे. पूर्वी अशी वेळ नव्हती, पूर्वी असं ठरवलं जात नव्हतं, पण आता मात्र आपल्याला ते ठरवावं लागतंय. आता जर का आपण असं म्हणतोय की 10वी नंतर पाहू, तर 10वी नंतर पाहू ह्या गोष्टीमध्ये आता अडकायला आपल्याला वेळ नाहीये. जवळजवळ 80% विषय, सगळ्या संकल्पना या 8वी ते 10वी मध्येच आहेत आणि या संकल्पनावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. या संकल्पनावर आपल्याला काम करावं लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या या संकल्पना 8वी ते 10वी मध्ये चांगल्या व्हायलाच पाहिजे. याचा अर्थ काय, तर त्याला जर का सीडी चढायची आहे तर त्याचा बेस पक्का पाहिजे, त्याचा पाया पक्का पाहिजे. 11वी मध्ये गेल्यानंतर जर का त्याला 6 महिने सायन्सचा सिलेबसच कळत नसेल, आलेलं सगळं डोक्यावरून जात असेल, तर 8वी ते 10वी मध्ये आपण त्याच्यावर काम केलं नाहीये. आणि म्हणून पालक मित्रांनो, आपल्याला ही त्याच्या करिअरची सीडी जर चांगली करायची आहे, जर काही फुटलेली तुटलेली सीडी त्याच्या करिअर, त्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. मग आपल्याला काय आवश्यक आहे, तर इयत्ता 8वी ते 10वी मध्ये आपल्याला आवश्यक असणारे अत्यंत महत्वाचे 3 विषय दिलेले आहेत आणि ते आहेत इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स. जर इंग्लिशचा आपण विचार केला तर इंग्लिश काय आहे, इंग्लिश शिवाय काहीच नाहीये. इंग्लिश आपल्याला समजून घ्यावी लागेल, इंग्लिश आपल्याला लिहावी लागेल, इंग्लिश आपल्याला बोलावी लागेल आणि आपल्या छोट्या छोट्या संकल्पना या सगळ्या इंग्लिशमध्ये आपल्याला कराव्या लागतील. आणि म्हणून इंग्लिश कमकुवत असेल तर ज्ञानाने सुद्धा आपले विद्यार्थी पुढे मागे पडतात. बघा, आपण सगळे अनुभव घेतोय आपल्या पाहुण्या रावळ्यामध्ये, आपल्या कलिगमध्ये. पहा तुम्ही, त्यांचं मुलांचं इंग्लिश वीक असेल तर पुढे 11वी 12वी सायन्स आणि पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, त्याच्या करिअरमध्ये त्याला खूप सगळ्या अडचणी फेस कराव्या लागतात. म्हणून 8वी 9वी आणि 10वी मध्ये या 3 वर्गामध्ये त्याचं इंग्लिश आपल्याला खूप चांगलं करता यायला पाहिजे. म्हणजे त्याला आत्ताच्या पोयम्स, लेसन्स, ग्रामर, कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट, रायटिंग स्किल, त्याला त्याचं लिहिता येणं, त्याला त्याचा विचार करता येणं, त्याला त्याचं थिंकिंग करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी आपल्याला आता करून घेणं खूप महत्वाचं आहे पालक मित्रांनो. त्याच्यानंतरचा विषय आहे अत्यंत महत्वाचा, जो आहे मॅथ्स, जो आहे गणित. सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे 2 पार्ट दिलेले आहेत. 8वी मध्ये एकच पुस्तक आहे, 9वी मध्ये एकच पुस्तक आहे, 10वी मध्ये मात्र पार्ट 1 पार्ट 2 असं दिलेलं आहे. आता गणित आपल्याला का समजून घ्यायचं, गणित हा फक्त विषय नाहीच आहे. गणित हे विचार करण्याची पद्धत आहे. गणित तुमचं करिअर करू शकतं आणि म्हणून 8, 9, 10 मध्ये तर कंपल्सरी सब्जेक्ट आहे. बऱ्याच मुलांना सगळ्यात अवघड जातं ते गणित आणि म्हणून गणिताच्या संकल्पना आत्तापासून, मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपल्याला यायला पाहिजे. रिझनिंग आणि लॉजिकल थिंकिंग मॅथ्स मध्ये आपलं डेव्हलप व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला यायला पाहिजे स्पीड आणि ॲक्युरसी. फक्त स्पीड नाही तर अचूकता सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून गणित आणि भूमिती, अल्जेब्रा आणि जॉमेट्री या 2 विषयाच्या संकल्पना. आता बरेच पालक असं म्हणतात की आम्ही बाकीच्या स्पर्धा परीक्षा देतोय, पण शालेय विषय सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. हजारोंच्या संख्येने पालकांचे फोन येतात, सर आमच्या कॉलनीमध्ये क्लास लावलाय, आमच्या शेजारी क्लास लावलाय, पण मॅथ्स, सायन्स, इंग्लिश काहीच कळत नाहीये. आणि म्हणून मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश का कळालं पाहिजे, तर भविष्यातलं सगळं करिअर ह्या 3 विषयांच्या भोवती फिरतंय. आणि म्हणून शासनाने सुद्धा निर्णय घेतला, सेमी नावाचं माध्यम काढलं, ज्यामध्ये इंग्लिशमध्ये, मॅथ्स इंग्लिशमध्ये आणि सायन्स इंग्लिशमध्ये. बेस्ट मीडियम आहे. पहा, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश अवघड जातं
आणि म्हणून या 3 विषयांच्या भोवती फिरणारं आपलं करिअर, साकार होणारी आपली स्वप्न, या सगळ्या गोष्टी या विषयांच्या भोवती फिरतायत. तिसरा जो विषय आहे अत्यंत महत्वाचा, तो आहे सायन्स. फक्त पाठांतर. आता काय चालू आहे आपलं बघा तुम्ही आपल्या लेकरांकडं. पालकांनी आपल्या लेकरांचा सायन्स अभ्यास बघा. ते धर का पाठ कर एवढंच चालू आहे त्याचं. ते संकल्पना समजून घेत नाहीये. कॉन्सेप्ट समजणे आवश्यक आहे. पहिल्यांदा कॉन्सेप्ट बिल्डिंग महत्वाची आहे. कायमस्वरूपी समज. एखादा टॉपिक, एखादी कॉन्सेप्ट जी आहे ती जर का मला आता समजली तर ती मला कुठेही लिहिता येणार आहे, कुठेही बोलता येणार आहे, प्रेझेंट करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 11वी 12वी मध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. म्हणून इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी 3ही वर्ष संकल्पनांची बिल्डिंग उभी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे हे 3 वर्ष आहेत. पहा, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि साधे क्लासेस लावून याला जास्त फरक पडत नाही. याला कुठेतरी ऍडव्हान्स प्रेझेंटेशन सह व्यवस्थित आपल्याला संकल्पना समजणं महत्वाचं आहे. आणि म्हणून पालकांची प्रचंड मागणी की सर या मुलांच्या करिअर उभं करायचंय. जर का आपल्याला एखादी 20 मजली इमारत करायची तर 20 मजली इमारत करत असताना या इमारतीचा पाया तेवढा स्ट्रॉंग आहे का? जर का इमारत प्रचंड उंच होणार पण तिचा पाया तेवढा मजबूत नसेल तर इमारत 20 काय 40 काय 50 मजली करून सुद्धा उपयोग नाहीये. आणि म्हणून करिअरची इमारत जर का तुम्हाला उभी करायची आहे ना तर 8वी 9वी 10वी हा पाया आहे. हा बेस आहे. म्हणून हजारोंच्या संख्येने पालकांचे फोन यायचे की सर 8वी ते 10वी साठी काहीतरी नियोजन करा. कारण ऑलरेडी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय आणि 8वी NMMS च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपलं चालू होतं. आता आपण या वर्षीपासून सगळ्यात मोठी सुवर्ण संधी इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स या 3 विषयांचे रेग्युलर क्लासेस 29 जून 2026 पासून आपण सुरू करतोय. यामध्ये लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. लाईव्ह लेक्चर्स सकाळी 6 ते 7 इयत्ता 10वी, 7 ते 8 इयत्ता 9वी आणि 8 ते 9 सकाळी 8वी असे 3ही वर्गांचे क्लासेस त्या ठिकाणी असणार आहेत. आठवड्यामध्ये 2 दिवस इंग्लिश, 2 दिवस मॅथ्स आणि 2 दिवस सायन्स. रविवारी मात्र असणार आहे टेस्ट. असं सुंदर अशा नियोजनासह विद्यार्थ्यांच्या बेसिक संकल्पना पूर्ण करून 11वी 12वी साठी आणि भविष्यातल्या सगळ्या त्याच्या करिअरसाठी त्याला तयारी जी आहे ती या ठिकाणी करता येणार आहे. या बॅच मध्ये आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन करण्यासाठी हे नंबर दिले आहेत पहा. 94 23 10 24 38, 70 58 34 75 81, 94 20 752 245. यातल्या कोणत्याही नंबरला कॉल करा. आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप इन्स्टॉल करा. नाव, नंबर, ईमेल आयडी रजिस्टर करा आणि आपलं ऍडमिशन 8, 9, 10 रेग्युलर अशा फोल्डर मध्ये जाऊन तुम्ही तो कोर्स त्या ठिकाणी परचेस करू शकता. सध्या भरघोस अशा प्रकारची ऑफर आपण दिलेली 50% ऑफर चालू आहे. 10वीची फी 6,000 आहे वर्षाची. 3,000 मध्ये ऍडमिशन होईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सेव्ह राहतात सर्व. त्यानंतर 9वीची फी 5,000 रुपये, 2,500 रुपयामध्ये ऍडमिशन होईल. इयत्ता 8वीची फी 4,000 रुपये, 2,000 रुपयामध्ये ऍडमिशन होईल. आपल्याला जर का डेमो लेक्चर हवे असतील तर यामध्ये कुठल्याही नंबरला आपण संपर्क करा. आपल्याला डेमो लेक्चर्स पाहायला मिळतील. यानंतर फक्त 8, 9, 10च नाही तर 4थी 7वी स्कॉलरशिपची ऑनलाईन बॅच 15 जून पासून सुरू झालेली आहे. नवोदयची बॅच 15 जून पासून सुरू झालेली आहे. 8वी NMMS ची बॅच सुद्धा 15 जून पासून सुरू झाली आहे. या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी जर का आपण आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणार असाल तर 15 जून पासून सुरू झालेल्या बॅचेसला विद्यार्थी एनरोल करा. सगळ्यात महत्वाचं आहे पालकांनो, आज मार्क्स पाहूच नका, आज गुण पाहू नका. काय पहा तर विद्यार्थ्यांची समज आपल्याला तपासणं महत्वाचं आहे. किती कॉन्सेप्ट त्याला समजतात, किती व्यवस्थित तो प्रश्न सोडवतोय, त्याचा आत्मविश्वास कसा वाढतोय, ह्या गोष्टी खरंच पाहणं महत्वाचं आहे. याकडे आपण दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कारण त्याचं भविष्य, त्याचं करिअर त्याच्यावरच त्या ठिकाणी उभं राहणार आहे.
आणि म्हणून आजचा सगळ्यात महत्वाचा आजच्या लेक्चर मधला, आजच्या या व्हिडिओ मधला माझा सगळ्यात महत्वाचा मेसेज आहे, तो आहे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग, फ्युचर स्ट्रॉंग. जर का तुमच्या संकल्पना मजबूत आहेत, तुमचं भविष्य सुद्धा मजबूत आहे. आणि म्हणून आजच संकल्प करा, आपल्या लेकराला, आपल्या पाल्याला माझ्या शालेय त्याच्या जीवनामध्ये त्याचं आयुष्य मजबूत होण्यासाठी, त्याचं करिअर मजबूत होण्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा आणि 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स या 3 विषयामध्ये त्याचं संकल्पना मजबूतीकरण आत्ताच करणं महत्वाचं आहे. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.